कायदेशीर वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या लाईनमनवर प्रचंड मारहाण केल्याची घटना गोकाक तालुक्यातील धुपदाळ येथे घडली आहे। धुपदाळ गावातील खादिरसाब पठाणसाब कोतवाल यांनी तब्बल 17,146 रुपये वीज बिल थकवलं होतं। 7 महिन्यांआधी स्थानिक लाईनमन यांनी त्यांना बिल भरण्याची सूचना केली होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यानं वीज पुरवठा खंडित करून वायर कापण्यात आला होता। तरी देखील खादिरसाब पठाणसाब कोतवाल यांनी अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजलं। त्यांच्या आदेशानुसार लाईनमन प्रमोद माळगी यांनी त्यांच्या टीमने कापलेल्या वायर हटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यावेळी खादिरसाब यांनी प्रमोद माळगी यांना अमानुष मारहाण केली, शिवाय त्यांना उचलून खाली आपटले। या हल्ल्यामुळे मोठा अपघात घडू शकला असता मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आता प्रश्न असा आहे की कायदेशीर वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होत असतील तर त्याला जबाबदार कोण? या प्रकारावर हेस्कॉम अधिकारी हल्लेखोरांवर कोणती कारवाई करणार? तसेच लाईनमनच्या सुरक्षेसाठी प्रशासन कोणते पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोहर मॅगेरी, KMM मराठी, गोकाक।